हॅलो 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 हरी हॅलो हॅलो भाऊ थोडा इको द्या ना याला. हॅलो 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 हरी मनवोनी शरण जावे मनोनी शरण जावे मनवोनी शरण जावे सर्व भावे देवाची सर्व भावे देवाची सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी मनवोनी शरण जावे मनवोनी शरण जावे सर्व भावे देवाची सर्व भावे देवाची सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी ओहा उत्तरील पार ओहा उत्तरील पार भवदुत्तर नदीचा भवदुत्तर नदीचा भाऊ आहे करुणावंत भाऊ आहे करुणावंत आनंद हे नाम जा आनंद हे नाम जा आनंद हे नाम जा आनंद हे नाम जा ओहा उत्तरील पार ओहा उत्तरील पार भवदुत्तर नदीचा भवदुत्तर नदीचा तुका म्हणे साथी आले तुका म्हणे साथी आले तरी केले प्रगट तरी केले प्रगट म्हणे साथी आले तुका म्हणे साथी आले तरी केले प्रगट तरी केले प्रगट ओहा उत्तरील पार ओहा उत्तरील पार भवदुत्तर नदीचा भवदुत्तर नदीचा ओंकार कुमारी ओंकार कुमारी ओंकार कुमारी ओंकार कुमारी ओंकार
बोल बोल नारायण करा सुरू. रे म्हणूनी शरण जावे, म्हणूनी शरण जावे, म्हणूनी शरण जावे, म्हणूनी शरण जावे, मनोनी शरण जावे, मनोनी शरण जावे, मनोनी शरण जावे, मनोनी शरण जावे. म्हणूनी शरण जावे, म्हणूनी शरण जावे, म्हणूनी शरण जावे, म्हणूनी शरण जावे, मनोनी शरण जावे, मनोनी शरण जावे, मनोनी शरण जावे, मनोनी शरण जावे. मनोनी शरण जावे, 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 मनोनी शरण जावे. सर्व भावे देवाची, भावे देवाची, सर्व भावे देवाची. तो आऊत रील पार, तो आऊत रील पार. सर्व भावे देवाची, सर्व भावे देवाची, सर्व भावे देवाची. आऊत रील पार, आऊत रील पार.
तो आऊत रीतपाल तो आऊत म्हणोनी शरण जावे, म्हणोनी शरण जावे, सर्व भावे देवासी, तो हा उत्तरील पार, तो हा उत्तरील पार, भव दुस्तर नचा, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत है नाम जा, तो हा उत्तरील पार, तो हा उत्तरील पार, भव दुस्तर नदीचा, तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट, तो हा उत्तरील पार, भव दुस्तर नदीचा. महायोग पीठे तटे भीमरत्या, वरम पुंडलिकाय दातु मुनीन्द्रे, समागत तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्.
पांडुरंगा करू प्रथम नमन भवानी जय पांडुरंगा करू प्रथम नमन रामदास भवानी जय पांडुरंगा करू प्रथम नमन भवानी जय पांडुरंगा करू प्रथम नमन रामदास भवानी जय पांडुरंगा करू प्रथम नमन भवानी जय पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांची आहो दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची आहो दुसरे चरण संतांची बाबाजी सद्गुरु दास तुका हो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका हो बाबाजी सद्गुरु दास तुका हो बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका हो बाबाजी सद्गुरु दास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपुत्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्दत्र जननी देवाचिया गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्य कलाकामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि आता हृदय आपुले तौपाळुनिया भले वरी वैसौ पाऊले श्री गुरुरायांची जयाच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी सद्गुरु पादुकेला श्रीपाद रामदासनाथं गुरुराजवर्यं मोक्षनामदानक्यदास्यं भोटिक्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविद्यान्वरिष्ठं गुरुराया 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 माझे मस्तक तुमचे माया माझे मस्तक तुमचे माया माझे मस्तक
मस्तकातून मध्ये माया माझे मस्तकातून मध्ये माया हरिदास बाबा नारायण बाबा हरिदास बाबा नारायण बाबा माझे मस्तकातून मध्ये माया माझे मस्तकातून मध्ये गुरु गोविंद दोहू खडे काको लागो पाय बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या वेळेला ज्ञानेश्वरी ग्रंथ ची रचना करत असताना आधी नमन केलेलं आहे ते गणपती बाप्पाला केलेलं आहे. तदनंतर जी वाणीची अभूतपूर्व क्रीडा करणारी सरस्वती माता आता हृदय आपले आणि तदनंतर गुरूंना वंदन केलेलं आहे. मज हृदयी सद्गुरु या न्यायाप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व गायक मंडळी, श्रोतेवर्ग, मृदुंगमणी आणि माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने आणि कार्याने मोठे असलेले एक वेळ सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन या सेवेला सुरुवात करीत आहोत. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी कोणत्याही कार्याला काहीतरी कारण हवं असतं. कारण हे कार्य जे आहे या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. बहु अवघड आहे संत भेटी परी या जगजेटी कृपा केली. ही संतांची भेट कोणत्या कारणामुळे या ठिकाणी होत आहे तर श्री नारायणेश्वर शिव मंदिर वर्धापन दिन वर्ष 16वे आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलेलं आहे, शुभ आशीर्वाद आहे ते वैकुंठवासी हरिभक्त परायण कृष्णा अनंता पाटील आणि हरिभक्त परायण रामभाऊ काना भगत आयरेगाव, गबा जनाबाई कृष्णा पाटील, तसेच राजेश कृष्णा पाटील, सौ श्री निशा महेश कृष्णा पाटील, कुमारी सिद्धी राजू पेंडार, कुमार ग्रंथ राजू पेंडार, कुमार वरद महेश पाटील, कुमार हर्ष महेश पाटील यांच्या संयोजनाने, आयोजनाने आणि प्रायोजनाने ही कीर्तन रूपी सेवा मद पामराकडे ज्यांनी सुपूर्त केली असे असणारे आमचे सर्वांचे या ठिकाणी परिचित हरिभक्त परायण गुरुवर्य अनंता बाबा पाटील, तसेच त्यांचे चिरंजीव सागरजी महाराज पाटील आणि आपले अमितजी महाराज पाटील यांनी या ठिकाणी मला हा सेवा करण्याचा अनुमोदन केलेला आहे. महाराज तुम्हाला अशी
सेवा करायची आहे. मग सेवके सांगितले करावे ते काम, येते मी तू पण कामा नये. या न्यायाप्रमाणे तुकाराम महाराज या ठिकाणी सगळ्यांचं आपण भजन घेतलं, विनामाऊली पांडुरंगाचं घेतलं, गुरुमाऊलींचं घेतलं, ज्ञानोबारायांचं घेतलं. पण ज्यांच्या कृपाने तुकाराम महाराजांनी देखील त्यांची कृपा असावी असं त्यांना मागणं केलेलं आहे, ते म्हणजे विश्वात्मक शिवशंकर. तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ, दीन रंक मी अनाथ, कृपा कराले ते थोडी, पाया पडिलो भराडी. या ठिकाणी त्या विश्वात्मकाची कृपा असावी आणि या सेवेमध्ये देखील त्या विश्वात्मकाची कृपा असावी. त्याच्या पुढे मी बोलू शकत नाही. का? चालून की मंजुळ बोलत असे वाणी आणि शिकविता धनी वेगळाची असे. त्याच्या अगोदर सांगतायत आपुलिया बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची सांगितलेली आहे. बोलणारा, चालवणारा, हलवणारा सगळा कोण आहे? तर एक भगवंतच आहे. म्हणून या ठिकाणी अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी महाराज या ठिकाणी म्हणून या शरण जावे. या प्रत्येक जीवाची, कोणत्या प्रत्येक जीवाची? या मृत्यू लोकामध्ये आलेल्या मनुष्य प्राण्याला उपदेश करतात. तुकाराम महाराज सांगतायत की म्हणून या शरण जावे. म्हणून या शब्दाला महत्व दिलेलं आहे. लहान मुलगा जो आहे, लहान बाळ जी खेळत असतात अंगणामध्ये आणि खेळता खेळता त्यांचं भांडण होतं विनामाऊली. भांडण झाल्यानंतर एकमेकाला मारू लागतात आणि जो कोणी वरचढ असेल तो मार देतो आणि जो कमी शक्तिमान असेल तो रडत रडत कुठे जातो? आई जवळ जातो. मग आई काय सांगते? आपल्या भाषेत सांगायचं, म्हणून सांगला ना तुला जाऊ नको तया ते जेला, म्हणजे असं मस्त्या तुमच्या असताना मार खाऊन येत. म्हणजे काहीतरी कारण आहे, काहीतरी संदर्भ आहे, काहीतरी महाराज संबंध आहे त्या गोष्टीचा. म्हणून या शरण जावे. या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतायत काहीतरी संबंध आहे. मग काय संबंध आहे? या जीवाचं आणि शिवाचं काहीतरी संबंध आहे. म्हणून तुकाराम महाराज त्या ठिकाणी प्रबोधन करत आहेत. म्हणोनी ज्ञानेश्वर माऊली अध्याय क्रमांक 1 त्याच्यामध्ये देखील उल्लेख करून सांगतायत, म्हणोनी जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूल सिंचने सहजे, शाखा पल्लव वसंतोषिती. जाणून कोणतीही गोष्ट गुरु करताना बाबा काय करायचं आहे? आधी गुरु करावा मामा बळकट, त्याचे धरावे मनगट आणि प्रश्न विचारावे 2. आधी मी कोण, नंतर देव कोण. असा महात्मा तुमच्या भाग्यामध्ये पारखून घ्यायचा आहे.
म्हणून या शब्दाचा फक्त म्हणून याच्यावरच आहोत आपण. जाणतेने जाणून तंत्र मंत्र उपदेशिती ऐसे गुरु आहेत आयते घरोघरी परी शिष्या ते सदव्यस्तू मिळून दाविती त्या ते श्रीकृष्ण भगवंत मानिती सद्गुरु. हे भागवतामध्ये उद्धवाला उपदेश करत आहेत. म्हणून पुढे जाऊन अर्जुनाला विणामाऊली प्रश्न पडला, देवा तू सगळं काय चालवित आहेत 9व्या अध्यायामध्ये विचारतायत श्रीकृष्ण भगवंत. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू आले, या जगासी चालविता मीची एकू. मग तुला शोधायचं कुठे? तुझं मला सांग का तुला शोधू कुठं? त्यावेळेला देखील श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतायत, म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवना ठावसे परी प्राणियाचे दैव कैसे जे न देखती. काहीतरी कारण आहे या ठिकाणी, काहीतरी संबंध आहे म्हणून शब्द आलेला आहे तो. पुन्हा श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला बाबा 13व्या अध्यायामध्ये उपदेश करतायत की या योगाच्या वाटा कशा आहेत. त्यावेळेला देखील श्रीकृष्ण भगवंत सांगतायत, म्हणून या योगाची या वाटा जे रिगाले सुबटा दुःख तयाची या वाटा भोगा आले. म्हणजे काहीतरी तुमच्याकडनं हानी होण्या अगोदर सावध करत आहेत. त्या ठिकाणी कोणाला सावध करत आहेत? या मनुष्य प्राण्याला सावध करत आहेत. कारण का? शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे. हा फेरा चुकवण्यासाठी, फेरा कधी पडणार? मृत्यू नंतर. म्हणून तुम्हाला सावध करत आहेत 13व्या अध्यायामध्ये 12व्या अध्यायामध्ये सावध करत आहेत. 136 क्रमांकाची ओवी. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर धारे चिरा पडे सांगितलेलं आहे. या शरीराने पुढची जी खेप आहे, कुठली पुढची खेप? किती वेळा जन्मायावे, 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 किती वावे वावे फलिता, किती वावे फलिता, मनवोनी जीव घ्या, मनवोनी जीव घ्या, किती वावे फलिता, किती वावे फलिता, मनवोनी जीव घ्या, मनवोनी जीव घ्या. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, मनवोनी जीव भ्याला शरण गेला. या अभंगामध्ये देखील काय सांगत आहेत? शरण जायला सांगत आहेत या ठिकाणी. म्हणून जीवाच्या ठिकाणी येरदार लागलेले आहे. किती वेळा जन्मा यावे. सुभाषितकार सांगतायत, शंकराचार्य काय सांगतायत? पुनरूपी जननम पुनरूपी मरणम पुनरूपी जननी जठरी शयनम हे संसारे खलदुस्तारे कृपया पारे पारे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम. मूळ मते सांगितले शेवटची पाली एक मनुष्य जन्म. आता एक दुःख बघून आलेलो आहोत. पुढचं मातेची या
उदर कुहरी पचोनी विष्ठेच्या दाथरी उकडोनी नव मासवरी जन्मो जन्म मरती. कारण हा गोल्डन चान्स मिळालेला आहे. मनुष्य जन्म कसा सांगितलेला आहे प्रभाकर काका? अनमोल सांगितलेला आहे. मनुष्य जन्म अनमोल रे, इसे मिट्टी में मत घोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. इतर योनीच्या ढाई हा विचार नाहीये. आता इथे कोण कोण आलेले आहेत? जनावर आलेले आहेत का? बैल आलाय, कुत्रा आलाय, कावळा आलाय, बगळा आलाय, चिमणी आले, कोणीच नाही आलेला. कारण याच देई घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे, पशु काय पाप पुण्य जाणती, ते तर उत्तम मध्यम भोग भोगीती सांगितलेले आहे. आपल्याला जन्म मिळालेला आहे. आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. कुठे मिळालेला आहे? भारतामध्ये मिळालेला आहे. हा बाबा, मग भागवतामध्ये दिलेला आहे, भरत खंडी नरदेह प्राप्ती ही तव परम भाग्याची संपत्ती. हा तिथे विवेक हा परमार्थी. हा फक्त मला सांगायचं काय त्याच्यातनं, परमार्थाला जोडण्यासाठी एकच आहे भरतखंड. बाकीच्या अमेरिकेला गेल्यावर तुम्हाला परमार्थ करता येणार नाही. भरतखंडी नरदेह प्राप्ती सांगितलेली आहे. एका ठिकाणी आता 26 जानेवारी येऊन गेली, प्रजासत्ताक दिन, आणि त्या दिवशी हा आपल्या देशावर गीत गायलेलं आहे, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, जहाँ हर बालक एक मोहन है और राधा हर एक ग्वाला, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, जहाँ सूरज सबसे पहले आके डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश. एवढं या गीतामध्ये सुंदर व्याख्यान केलेलं आहे की भारत आपला कसा आहे तर सुसंस्कृत आहे, सांस्कृतिक आहे. आणि जेवढे काही संत ऋषी मुनींनी जन्म घेतलेले आहेत ते कुठे घेतलेले आहेत? याच ठिकाणी घेतलेले आहेत. कुठे? भारत देशामध्ये आपला जन्म झालेला आहे. आणि याच देही ओळखी करा आत्माराम सांगितलेला आहे. संसार बंधन तोडा वेगी, विठ्ठल विठ्ठल विषय चाललेला आपला भारत देशामध्ये. आणि त्यातल्या त्यात आपण महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. आणि त्याच्यानंतर विणामाऊली, ज्ञानोबा, तुकोबा, एकोबा, मुक्ताई, नामदेवराय, सकळ संतांच्या नंतर नवे राष्ट्र संत श्रीपाद बाबांच्या नंतर आपला जन्म झालेला आहे. या ठिकाणी बहु अवघड भेट झालेली आहे. आपल्या भाग्यामध्ये कोणता महात्मा आलेला आहे? विश्वंभराचा अवतार, अवतार, विश्वंभराचा अवतार, अवतार, विश्वंभराचा अवतार, अवतार, विश्वंभराचा अवतार, सखा माझा श्रीपाद, सखा रामदास
आपल्या भाग्यामध्ये राष्ट्रसंत श्रीपाद बाबा आले. तुकोबारायांच्या भाग्यामध्ये देखील बाबाजी सद्गुरू आले आणि म्हणून ते बोलतात की म्हणून या शरण जावे. कसं शरण जायचं आहे त्या जीवाला उपदेश करतात. जो होय मज अनन्य शरण त्याचे निवारीन मी जन्म मरण. या लागी शरण्या शरणांगत मीची एकू. शरण कसं जायचं आहे तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वत्ता करावे दास्य सकळ. अनन्य याचा अर्थ तनाने मनाने आणि धनाने. बरोबर हाय लक्ष आहे. तनु मनु जीवे तनाने मनाने आणि जीवाने. म्हणून जो होय मद अनन्य शरण त्याचे निवारीन मी जन्म मरण. या लागी शरण्या शरणांगत मीची एकू. भगवंता शिवाय पर्याय नाही आहे. आपण तनाने जातो हा विना माऊली तनाने गेलोय. तनु मनु आणि जीवाने. बरोबर ना. तनाने मनाने आणि जीवाने. मंदिरात गेलोय पाया पडायला. तिन्ही ठिकाणी सांगितलेलं आहे. मंदिरात गेलोय तन गेलेलं आहे म्हणजे शरीराने गेलेलो आहे. कायेनं वाचेनं आणि मनाने. कायेनं गेलेलो आहे वाचेने ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलत बोलत चाललेलो. चप्पल घातलेली आपण पुमाची फ्लिपफ्लॉप आणि बाहेर ती काढलेली आहे आणि आपलं मन कुठे आहे. देवा माझं लक्ष तुझ्याकडे आहे पण तुझं लक्ष माझ्या चपलेकडे असू दे. देव देवळात आणि चित्त खेटरात सांगितलेलं आहे. म्हणून तनु मनो जीवे चरणासी लागावे अगर्वत्ता करावे दास्य सगळ. या रीतीने मला तू शरण ये. कसं म्हणून या शरण जावे. सर्व भावे सर्व भाव याला म्हणतात. सर्व भावे देवासी. आता सर्व भावे त्यासाठी देखील ओवी सांगतायत. येथे एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजिले तया ऐलतळीचे सरले माया जळ. मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी. सर्व भावाने अनन्य. तुम्हाला दृष्टांत देतो म्हणजे लवकर समजेल. कारण हा जीव कोणाचा अंश आहे सांगितलेला आहे. मम वंशे जीव लोके जीव. तुका म्हणे पहा. तुका म्हणे सांगू किती यात व भगवंताच्या मूर्ती. आलोय कुठून देवाकडून आणि जायचं कुठे आहे देवापर्यंत जायचं आहे. अनन्य. नदीमध्ये 5 प्राणी राहत असतात. 5 संबंध. साप पाण्यामध्ये राहतो की नाही काका. मगर बेडूक कासव मासा
कासव जो आहे पाण्यात देखील राहतो आणि जोरात बोला ना. हा म्हणजे माईकचा आवाज बरोबर आहे की नाही ते समजेल तुमचा. मला वाटलं आवाज कमी आहे, मी तिकडे सांगणार होतो जरा आवाज द्या म्हणून. कासव पाण्यात देखील राहतो आणि जमिनीवर देखील राहतो. बरोबर आहे ना आई? मगर विना माऊली दोन्हीकडे राहतात. साप दोन्हीकडे राहते. बेडूक दोन्हीकडे. मासा नाही एकीचकडे. थैलीत आणता ना तुम्ही? पाण्यात. थैलीत आणता का? थैलीत काली थैलीमध्ये. आता हे 14 जण बाहेर आले, जिवंतपणे आलेले आहेत. ते पाण्यामध्ये देखील जगू शकतात आणि जमिनीवर देखील जगू शकतात. पण मासा पाण्याशी एकरूप आहे, अनन्य आहे. बाहेर काढला ना विना माऊली, खाणाऱ्यांची गोष्ट सांगतो. माशाला बाबा बाहेर काढला तरी शिजवायला काय लागतं? पहिला धुवायला पाणी, शिजवायला पाणी, आणि पचवायला पाणी. म्हणजे किती एकरूप आहे विना माऊली. तसा अनन्य सांगितलेला आहे. अनन्याचा अर्थ काय आहे? तुकाराम महाराज सांगतायत की त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही. जीवन वेगळी मासोळी, 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 जीवन वेगळी मासोळी. कैसा तुका कळमळी, कैसा तुका कळमळी, कैसा तुका कळमळी, कैसा तुका कळमळी. कैसे झाले माझ्या जीवा, 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 कैसे झाले माझ्या जीवा. आपल्याला तेवढा संबंध घ्यायचा आहे. जीवना वेगळी मासुळी. आमची कृपा माऊली असती तर सांगितलं असतं तिने, मछली जल की रानी है, जीवन उसका पाणी है. ही कविता प्रत्येकाला माहित आहे, लहान मुलांना देखील माहित आहे. अशा रीतीने तू शरणे, ज्या पद्धतीने पावसाळ्याचे दिवस आता निघून गेलेले आहेत, कसं शरण जायचं आहे भगवंताला ते सांगतोय. तुमच्या दारामध्ये सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा हे प्रत्येक कीर्तनामध्ये त्यांच्या हा दृष्टांत द्यायचे. तुमच्या दारामध्ये समुद्र येतोय की पाऊस येतोय? बाबा काय येतोय? तुका म्हणे ये जातीचे आणि येड्या गवाळाचे काम नव्हे. समुद्र जो आहे, वडवाणल जो आहे, तो समुद्राच्या गर्भामध्ये काय होतं? तापला जातो आणि ते पाणी तापल्यानंतर काय होतं? बाष्पीभवन तयार होतं. बाष्पीभवन तयार झाल्यानंतर ते बाष्प कुठे जातं? आकाशामध्ये जातं. आकाशामध्ये गेल्यानंतर त्याचं ढग तयार होतात. ढगांचं एकमेकावर घर्षण झालं, त्याच्यानंतर काय होतो? पाऊस पडतो. आणि पाऊस पडल्यानंतर नदी, नाले, कालवे, धरण सगळं काही तुडुंब भरून तो आणि कुठे जातो? पुन्हा समुद्र.
मग आपण आलोय कुठून? देवाकडून आलेलो आहे आणि आपल्याला देवापर्यंत जायचं आहे. मग त्या देवापर्यंत जाण्यासाठी तुकाराम महाराज सांगताय की म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी. आपला भाव कसा आहे? मनी नाही आणि देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे सांगितलेला आहे. आपला भाव प्रत्येक वारानुसार आपला भाव उत्पन्न होतो. आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज सांगतायत की भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती आणि बळे विना शक्ती बोलूच नये. भाव जर असेल तर त्या ठिकाणी काय पाहिजे? अगोदर भक्ती करायला पाहिजे. आणि प्रत्येकाने या भावनेने, आपला भाव कसा आहे तर मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देवा आशाने पावायचा नाही रे. म्हणून कुठेतरी भगवंत सांगतात एका ठिकाणी, आपण देवाकडे जात असताना काय करतो? 4 प्रकारचे भक्त सांगितलेले आहेत ज्ञानोबारायांनी. बाबा, एक आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी भक्त सांगितलेले आहे. आर्त भक्त म्हणजे दुःख पीडित, जिज्ञासू म्हणजे ज्ञानाची, हा बाबा चाललेला आहे ना कीर्तनात जाऊन बसायचं, स्मशान वैराग्य. अर्थार्थी म्हणजे धनाचा लोभ करणारा. आणि ज्ञानी भक्त सांगितलेला आहे तो सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेला आहे माऊलींनी. देवाकडे जाताना आपण सगळं काय मागायला जातो. देवा माझे बायका पोरांचं चांगलं वाहून दे. देवा मला पैसा अडका मिळू दे. देवा मला मुक्ती मिळू दे. हे सगळं मागतो. पण कधी देवाला, देव काय म्हणतो? दर वेळेला येतोस तेव्हा मागायला येतो, कधीतरी भेटायला येत जा. तो भेटण्यासाठी आतुरलेला आहे भगवंत. वाट पाहे उभा भेटीची आवडी आणि कृपाळू तातडी उतावीळ सांगितलेला आहे. तो वाट बघत आहे भगवंत तुमची. का तर तू माझा अंश आहे आणि मजपर्यंत येण्यासाठी तुला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. तेवे दिला देह भजन गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा सांगितलेले आहे. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. जे देवची होऊ म्हणती ते देवची होती. तरी चित्ती काना धरावा. आपलं कान चित्त त्या ठिकाणी. आपण भावगीत ऐकत असाल प्रत्येक जण. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, मन माझे केशवा, मन माझे केशवा, का बाण घे, का बाण घे. सांगा पंढरी राया काय करूयासी. आपलं त्या ठिकाणी मन लागत नाही. आणि जो नरदेह निवळ मिळालेला आहे तो फक्त आणि फक्त कशासाठी? त्या भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी. तुकाराम महाराजांना हे सांगायचं आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. मनवोनी शरण जावे, 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 मनवोनी
सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी शरण गेल्यानंतर काय होणार बाबा? म्हणून शरण जावे सर्व भावे देव. देवा तुकाराम महाराज सांगतायत प्रत्येक जीवाला की आम्ही शरण गेलो, सर्व भावाने गेलो, पण त्याला आम्हाला मिळणार काय त्याच्याने? तर तो हा उत्तर येईल पार भव सिंधूर भव दुस्तर नदीचा सांगितलेला आहे. या ठिकाणी भव या शब्दाचा अर्थ दुःख सांगितलेला आहे. भव दुस्तर नदीचा. मुक्ताई चांगदेव महाराजांना उपदेश करतायत हर्ष महाराज. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते. भल्या भल्या पोहणाऱ्यांना पुरतुनी पाहिजे. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीचे. भल्या भल्या बाबा, भल्या भल्या अर्जुना, वेद विद जरी झाला माते नेणता वाया गेला. कणी चांदुनी उपणीला कोंडा जैसा. वेद जरी असेल आणि मला नसेल ना जाणलं तर तो देखील काय सांगितलेला आहे? शीन सांगितलेला आहे. आपण आपले भाषण बोलू. तांदूळ पुंतो ना आपण, तांदूळ कन्या पुंतो ना आपण सुपान, त्याच्यातनं बाहेर का निघतं? कोंडा निघत. आता कोंडा पुनल्यानंतर त्याच्यातनं निघणार काय दुसरं? कोंडा पुण्याला घेतला तर कणी साईडलाच राहिल्यात, कोंडच पुनत राहिलेले आहेत. ज्ञानोबा सांगतात 7व्या अध्यायामध्ये भव नदी आस्तेचिया महापुरे रिघता ती कोटीवरे. बाबा परिप्राप्तीच्या पहिले तरी अनंत वांचाल वाह, आज के आनंद की जय हो. तरी आस्तेची हा महापुरे रिगता ती कोटीवरी परिप्राप्तीची हा पैल तिरे विपायला निके. स्वस्वरूप ज्ञानाच्या इच्छा रूपी महापुरामध्ये सर्व जण काय करतात?
उडी घालतात, पण त्या इच्छारूपी महापुरातून पैल तीर गाठणारा फक्त एकच सांगितलेला आहे, एक. जगी यायचा विरळा कोणी आणि तुका त्यासी लोटांगणी. एखादा त्या ठिकाणी. म्हणून अर्जुना तू एकच गोष्ट कर, जड चढून वाहिला निघ, तू या भक्तीच्या वाटे लाग, तरीच पावशीला अव्यंग निज धाम माझे. अरे अनाथ आहे तुला जन्म मिळालेला आहे अर्जुना. तू या मृत्यू लोकाच्या उपराटामध्ये आहे ना, आश्चर्यकारक, त्याला आश्चर्य बोलतात. आपण बोलतो ना नवल झालं, तसं तू इथे जन्माला आलेला आहेस अर्जुना. म्हणून तू एकच गोष्ट कर, या संसार रूपात मधून तू बाहेर निघ आणि काय कर, माझी भक्ती कर. तू मन हे मीची करी, पण माझी ये भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मद एका ते. तू मनबुद्धी साचीशी माझी या स्वरूपा अर्पिशी, ते मातेची का पावशी. ही माझी भाग सांगितलेली आहे, तू मला शरण ये. अर्जुनाच्या ठिकाणी लोभ होता, मायेमध्ये गुरफटलेला होता. प्रश्न विचारला, प्रश्न सगळ्यांना कथा माहिती आहे. अर्जुन बोलतोय श्रीकृष्ण भगवंताला, समोर बसलेले कोण आहेत? ये सगळे समोर बसलेले सगळे माझेच आहेत. म्हणजे समोर असणारे. मग तुझे आहेत तर मग तुझ्या समोर काय आहेत? तुझ्या विरोधात काय? सगळे आपले आपले, सगळं काय माणूस आपापलं करत, पण या ठिकाणी आपलं कोणी नाही आहे. गुरुविना ज्ञान कले आपलं कोण नाही बाबा आहे का? नाही रे, नाही कोणाचे कोणी, नाही रे, नाही कोणाचे कोणी, तुझे नवे रे कोणी. अंती जाशील एकल्या प्राण्या, माझे माझे म्हणून. प्राण्या मायेचा बहीण कोणाची, भाऊ कोणाचा, कोण कोणाचे. मेल्यावरती तुटतील हे सारे धागे दोरे. प्राण्या मायेचा बाजार सांगितलेला आहे. आताची लागलीच घटना. कोण दिन येईल कैसा, बरोबर ना दादा? कोण दिन येईल कैसा बाबा, नाही या देहाचा भरवसा. आपल्या देशाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांची इच्छा होती माझी मुख्यमंत्री बनायची. वाचेत म्हणून निघालं. समजलं? महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार. कोणाला वाटलेलं का, कोणाला तरी वाटलेलं का यांचा लागलीच. कोण दिन येईल कैसा, नाही या देहाचा भरवसा. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासा. मला बोलायचं काय होतं, कोणी कोणाचं नाही. काळाची ये उडी बाबा, पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना राजा, सोडविना बंधू, पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राहे. सोडविना राजा, देशाचा चौधरी, आणि सोयरे बाबा भले भले. आणि तुका म्हणे तूच सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. म्हणून या शरण जावे सर्व भावे देवासी. तो हा उत्तरीला पार भव दुस्तर नदीचा. म्हणून तुकाराम महाराज सांगतायत की क्षणोक्षणी हाची
करावा विचार करावया पार भव सिंधू क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव नदीचे पाणी रे गड्या. पुन्हा काय सांगितलं दुसऱ्या चरणामध्ये? नाशिवंत देह नाही तो हाऊ तरील पार भव दुस्तर नदीचा क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. सावधान करत आहे प्रत्येक जीवाला की हा मनुष्य जन्म काय पुन्हा मिळणार नाही. मरण येण्या अगोदर तू सावध हो. मरण मरणाधी सावध व्हावे 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 सावकाश सावकाश. मनुष्य प्राण्याला नामदेव महाराज सांगतायत मरणाआधी सावध व्हावे हित आपुले साधून घ्यावे जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम आणि नामा म्हणे मनुष्य जन्म सर्व जन्मामध्ये उत्तम सांगितलेला आहे. हे जर तुमचा हा गोल्डन चान्स म्हणजे हा जन्म निघून गेला मनुष्य जीव निघून गेला किंवा मनुष्य जन्म निघून गेल्यानंतर पुन्हा हा जन्म मिळणार नाही. मग काय करायला लागेल एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि तेव्हा लागे वारा. प्रत्येक जीवाला अंड जारद स्वेदक आणि उद्बीज या 4 खाणींमध्ये जन्म घ्यायचा आहे आणि त्या खाणींमध्ये जन्म घेतल्यानंतर कसं कसं आपल्याला त्याला जास्त नका आपण विचार करायचा. कुत्र्याला हरहर शरशर करतो माजरीला बैलाला नाही काम केलं तर सगळं काय या गोष्टी त्या याच्यामध्ये. मग या ठिकाणी संत सांगतायत खंती ते न करा होणे गाढव कुतरा सांगितलेलं आहे. म्हणून मरणाआधी सावध व्हायचं आहे का तर या भगवंताने तुम्हाला हा नरदेह मिळालेला आहे तो त्याच्यासाठीच दिलेला आहे आणि तो काय करणार जर शरण गेल्यानंतर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये उतरील पार तो
पोहा उत्तरील पार भव दुस्तर नदीचा कोण कोण करणार? तिसऱ्या चरणामध्ये सांगतायत बहु आहे करुणावंत अनंत हे आपले अनंत बाबा पण त्यातच आलेले आहेत. बहु आहे करुणावंत का? संत देखील तसेच असतात. कृपा कटाक्ष न्याहाळिले आणि आपुल्या पदी बैसविले सांगितलेलं आहे. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या सांगितलेला आहे. कसा आहे तो? करुणावान आहे. कोण? भगवंत. भगवान शिवाच्या बद्दल सांगायचं झालं तर बाबा भगवान शिवाच्या बद्दल सांगायचं झाला तर भगवंताचं नाव काय आहे? भोळा. बघा या हार्डिक्स आहेत विनामौली. भोळा आहे भोळा. पण त्या भोळ्या नावाला साजिशा आहेत की नाही थोडा याचा विचार करूया. ब्रह्मदेव काय करतो महाराज? सृष्टी उत्पन्न करतो. 17वा अध्याय पहिला सृष्टीच्या उपक्रमा. मला सांगायचं काय आहे? उत्पत्ती करणं, सृष्टी निर्माण करणं. तिथे आणून सोडणार आहे का? तुम्ही देखील कमी समजू नका बाबा. विष्णू भगवंत पालन करणारे आहेत आणि शंकर भगवंत संहार करणारे आहेत. आता हे हर्ष महाराज जाऊन आले. हर्ष महाराज देवो के देव आणि कुठं जाऊन आले? महाकालेश्वर उज्जैनला जाऊन आले. जो भोळा माणूस आहे त्याच्याजवळ डिलीट करायचं बटन आहे. कोण सांगितलेलं आहे? भगवान शिव शंकर संहार करणारे आहेत. पण तरी देखील कसे आहेत? भोळे आहेत. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्या चित्ती. पाय म्हणजे काय? हे दोन पाय ज्ञानोबाराय सांगतायत. बघा पटलं तर महाराज. आता हृदय आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवू पाऊले श्री गुरुरायांची. आली गोष्ट ध्यानात. मगाशीच बोलून गेलो. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. वाचे वदता शिव नाम तयान बाधिजे स्नानात तयान बाधिजे क्रोध काम सांगितलेलं आहे. एका जनार्दनी शिव आणि निवारी कडी काळाचा भेव. आपला विषय चाललेला होता भोळा. कसा आहे तो? भोळा आहे, करुणावंत आहे. एका ठिकाणी तुम्हाला दृष्टांत देतो शॉर्टकट मध्ये. वेळ आपली झालेली आहे विनामाऊली. आता एका ठिकाणी एका गावामध्ये चोर चोरी करण्यासाठी जातो. दुपारची वेळ असते आणि दुपारच्या वेळेमध्ये झोपलेले असतात सगळेजण. त्याची संधी साधतात कोण? चोर. पण त्या दिवशी गावामध्ये काहीतरी यात्रा होती महाराज आणि त्या कारणास्तव ते गाव जे आहे ते जागत होतं. चोराला काही चोरी करायला मिळाली नाही. आता त्यांनी विचार काय केला? दिवसा लोक जी जागलेली आहेत ते रात्री म्हणजे रात्री आपल्याला डाव साधायला काय हरकत नाही. आणि असं असताना आता विसावा घ्यायचा कुठे? तर गावाच्या बाहेर. जसं हे मंदिर आहे नारेश्वराचं मंदिर आहे ते गावाच्या बाहेरच आहे ना बाबा.
बरोबर ना. असं गावाच्या बाहेर मंदिर असतो आणि मंदिर असतं, त्या मंदिरामध्ये विसावा घेत असताना विचार करत करत येतो की आज काही काम झालेलं नाही, रात्री देखील आपल्याला काही मिळेल की नाही हे सांगू शकत नाही. आणि चला देवाच्या जवळ, देवाच्या ठिकाणी खटनट यावे आणि शुद्ध होऊन जावे. देवाच्या ठिकाणी कोणी या, चोर असो, सूर्य जो आहे, सूर्य हा चोरांना प्रकाश कमी आणि सज्जनांना, दुर्जनांना ताप जास्त देतो आणि सज्जनांना कमी देतो का? सगळ्यांना सारखाच प्रकाश देतो. तसं भगवंत हा. तर त्या ठिकाणी जातो आणि बघतो, भगवंताचं दर्शन घेतो पिंडीचं आणि वरती बघतो असा, तेव्हा आश्चर्य, अरे बघतोय तर वरती 10 किलोची घंटा आहे. पण आता मामा काढायची कशी? बघतोय आजूबाजूला खुर्ची नाहीये, टेबल नाहीये, काही नाहीये. भाऊ आहे करुणावंत. हा. आणि असं असताना पाहतोय तर बाजूला काहीच नाही, काही दिसत नाही. मग त्या पिंडीवर उभा राहतो आणि उभं राहिल्यानंतर ती जे काय घंटा काढतो, तेवढ्यात भगवंत प्रगट होतात आणि सांगतायत माग तुला काय पाहिजे ते. विचारात पडतो तुम्ही कोण? अरे मी साक्षात भगवंत. लोक कोणी बेलपत्र घेऊन येतं, कोणी वाटीवर दूध घेऊन येतो, कोणी मध घेऊन येतो, कोणी तांदूळ घेऊन येतो, कोणी काळे तीळ, कोणी व्हाईट तीळ, जे जे जसं जसं ज्यांना. चौथा अध्यायामध्ये सांगतायत, एरवी तरी पाहे जो जैसे माझ्या ठाई भजती बाबा तया मीही तैसाची भजे. परिज्ञाने विन नासिले बुद्धी भेदासी आले आणि कल्पुने ते कल्पिले अनेक तत्व. मला फक्त तेवढंच बोलायचं आहे, भजती तया मीही तैसा. जो माझी जशी भक्ती करणार तसं मी त्याला फळ दिल्याशिवाय राहत नाही. आणि भगवंत सांगतायत की एवढे भक्त झाले, पण असा भक्त नाही का तनु मनु जीवे आणि चरणासी. हा पूर्ण म्हणजे कसं, आता इकडे नामदेवराय सांगतात, नामदेवराय कसं शरण गेलेले आहेत. घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूपे तुझे. असं पूर्ण अनन्य भावाने शरण गेला आणि त्याला इच्छित फळ दिलेलं आहे. बहु आहे करुणावंत. नामदेवराय सांगतायत बाबा किती करुणाकर आहे, किती करुणाकर आहे. आता माझी चिंता तुझ नारायण, 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 आता माझी चिंता तुझ नारायण. रुक्मिणी रमणा वासुदेवा, वासुदेवा, आता माझी चिंता तुझ नारायण, आता माझी चिंता तुझ नारायण. नामदेवराय भगवंताच्या चरणावर लीन होऊन सांगतात, आता माझी चिंता तुझ नारायणा, रुक्मिणी रमणा वासुदेवा. आता दृष्टांत देऊन सांगत आहेत या जीवाला. द्रौपदी संकटी वस्त्र पुरविली, ज्या वेळेला दुःशासन द्रौपदी मातेचं, महाभारतातली कथा जी आहे ती सर्वांना श्रुत आहे.
वस्त्र हरण करत असताना त्यावेळेला वस्त्र कोणी पुरवलेले आहेत? भगवंताने. पण कशी शरण गेली? अनन्य शरण गेली. हा विचारोनी अहंकार सांडीजे, मग अस्तीचे वस्तू होईजे, आपलीच वस्ती ओळखीजे, आपण केली. सांगितलेलं आहे या ठिकाणी. आपली सोडवणूक, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन सोडावेगी. द्रौपदीवर संकट आलं देवा, त्या वेळेला तुम्ही वस्त्र पुरवलेली आहेत. गजेंद्रावर ज्या टायमाला मगराने घाला घातला त्या वेळेला देखील गजेंद्रचं कार्य होतं, रोज काय करायचा? कमळ तोडून आणायचा भगवंताच्या चरणावर ठेवण्यासाठी. आणि एक दिवस मकराने म्हणजे मगरीने त्यांच्या पायाला चावा घेतला. आणि त्या वेळेला त्या संकटातनं बाहेर काढण्यासाठी कोण आला? भगवंता तू आलेला आहेस. उपमन्यूला देखील काय केलेलं आहे बाबा? दुधाचा सागर दिलेला आहे, क्षीरसागर दिलेला आहे. ध्रुव बाळाला देखील अढळपद दिलेलं आहे. आणि प्रल्हादाला देखील त्याच्यावर देखील त्याचं देखील म्हणणं सत्य करण्यासाठी कुठनं प्रगट झालास तू? खांबातून प्रगट झालेला आहे. बरोबर. हाके सरशी उडी घालून या स्तंभ कृपावंत कोण माझ्या विठाला. बरोबर. म्हणजे एवढे दृष्टांत दिलेले आहेत. बहु आहे करुणावंत, हे करुणेपर्यंत झालेला आहे. अनंत हे नाम जा, अनंत ज्या नामाचा अंत लागत नाही, म्हणून बाबा अनंत. त्या देवाचा आहे ना, वेदांना देखील नाही. अर्जुनाला सांगताय श्रीकृष्ण भगवंत बाबा, येथे वेद मुके झाले, मन पवन पांगुळले, राती विन मावळले, रवी शशी ते देखील माझं प्रकाशन करू शकले नाही. वेद हे मुखातून, वेदांच्या सारखा पंडित महाज्ञानी ज्याच्यापासून शास्त्रच निर्माण झालेले आहेत ते वेद, ते देखील मुके झाले. मुके सहस्त्र मुखाचा शेष बाबा मौनावला. मन पवन पांगुळले. आता हर्ष महाराज तुम्ही इथे आहेत, पण काही पापणी लवते ना लवते या क्षणामध्ये आपण कुठे जाऊन आलो? काटईला जाऊन आलो, दिव्याला जाऊन आलो. इतका स्पीड आहे भाऊ मनाचा. मन पवन पांगुळले. पवन देखील, वाऱ्याचा देखील किती स्पीड आहे, ते देखील पांगळे झाले. माझं संशोधन करता करता त्यांचे देखील पाय आहेत ना थकून गेले. राती विन मावळले, रवी शशी. दोनच व्यक्ती असे आहेत, एक चंद्र आणि सूर्य, हे जगाला प्रकाश देतात. त्यांचं ते देखील माझे प्रकाशन करू शकले नाही. अनंत हे नाम ज्याचे, ते नामाचं प्रकाशन करू शकलं नाही. अरे नामच परब्रह्म सांगितलेलं आहे. 8वा अध्याय, नाम जपू यज्ञ तयान बाधीजे, नामे नामची परब्रह्म, नाम जपू यज्ञ परम तयान बाधीजे स्नानादी कर्म, नामे पावन धर्मा धर्म, नामची परब्रह्म वेदार्थे. आणि हे नाम आपल्याला माहिती आहे का? हाका मारितो ज्याच्या नावे, आणि त्याचे, कारण आम्हाला दुसरी गोष्ट माहिती नाहीये. आमचे बाबा अनंत बाबा सांगतायत, एक नाम हरी बाकी सब दुकानदारी. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार. आणि त्या भगवंताला हाक मारण्याचं साधन म्हणजे नाम सांगितलेलं आहे. ते अनादि परब्रह्म
जगदादी विश्राम धाम तयाचे एक नाम त्रिधापय असे ते पीर अनाम अजाती अविद्येची राती ओ माझी ओळखावया श्रुती उपजलिया बालकासी नाव नाही तयापासी ठेविलिया नावासी ओ देतो उठे. मग आपण हाक मारतो या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करत असताना मंत्र जप करत असतो, नाम जप करत नाही, म्हणून कुठेतरी आपल्याकडनं फसगत होत आहे. मंत्र किती सांगितलेले आहेत? 7 कोटी मंत्र सांगितलेले आहेत शास्त्रामध्ये. पण नाम आहे ना बाबा, अनंत बाबा, हा राजमार्ग सांगितलेला आहे. इदम तू ते गुह्यतम सांगितलेला आहे. त्या भगवंताचा आपण मंत्रोच्चार करून काय होतं? पुण्य मिळतं, पुण्याचा संचय वाढला जातो. पण जी येरदार आहे ना, मुक्त दशेला पावण्यासाठी फक्त एकच सांगितलेलं आहे, ते म्हणजे भगवंताचं नाम. आणि ते नामस्मरण कोणी केलं माहितीये का? भगवान महादेवानी केलेलं आहे. भजन करी आणि राम पूजी. आता रामाचा जन्म अगोदर का शिवाचा जन्म हा प्रश्न आहे बाबा. त्याच्यासाठी देखील उत्तर आहे, राम 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 सब कुछ कहे ठक ठाकुर और चोर जिस राम नाम से, जिस राम नाम से. मग ध्रुवाचा अगोदर जन्म आहे का रामाचा आहे? हा देखील प्रश्न आहे विना माऊली. ध्रुव प्रल्हाद तरे वो राम वो नाम कुछ और. राम तो त्रेता युगातला सांगितलेला आहे. राम तो त्रिकाळाचा पुत्र दशरथाचा बाबा, अनंत युगाचा आत्माराम. आणि त्या आत्मारामाचं भजन कोण करतंय? भगवान महादेव करते. आणि ते भगवान महादेवानी हेच नामस्मरण पार्वती मातेच्या कानामध्ये पेरलंय. 18व्या अध्यायामध्ये खोलून बघा महाराज. शिर सिंधूची या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेणो काय त्रिपुरारी सांगितले जे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जर ते सांगायचं होतं मग शिर सिंधूच्या परिसरी न्यायची गरज नव्हती बाबा. एकांतवास घेतलेला आहे, एकांतवास ते नामस्मरण देण्यासाठी. आणि तेच नामस्मरण आमच्या पर्यंत आलेलं आहे. मालिका आहे. या ठिकाणी आपण भक्ती करत असताना, भक्तीच्या मार्गाला जात असताना सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे, म्हणून जाणते ने गुरु भजीजे. परंपरा आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्र लादले सहज स्थिती तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली पूर्ण कृपा केली गहिनी नाता. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञान देवा सार शोधविले. आदिनाथ शंकराने भगवान पार्वती मातेला हा उपदेश केला. आणि पार्वती मातेनंतर मच्छिंद्रनाथांनी ते चोरून ऐकलेलं एकलव्याने बघून शिकलेली विद्या, बघून शिकलेलं ना. झालं का काय? फळास आलं का? तसं मच्छिंद्रनाथांनी देखील चोरून ऐकलेलं होतं, पण ते फळास आलं नाही. आणि ज्या वेळेला गुरु दत्तात्रय भगवंताने उपदेश केलेला आहे कोणाला? मच्छिंद्रनाथाला. आणि तीच परंपरा आलेली आहे. ज्ञान गुण गम्य ज्ञानदेवा लाधले आणि निवृत्तीने दिधले माझे हाती. आणि तीच परंपरा कोणापर्यंत आली? तुम्हा आम्हा या ठिकाणी बसलेले
किंवा उभ्या असणारे सर्व मंडळीपर्यंत आलेली आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या हंस रूपी ब्रह्मा उपदेशी श्री हरी चतुश्लोकीचारी भागवत सांगितलेला आहे. आणि मग बाबांनी मगाशी सांगितलं अनंत हे नामजा पैगा सृष्टीच्या उपक्रमा पूर्वीगा विरोत्तमा वेळायचा ब्रह्मा एकलाची होता. बस थांबा इथं. कोण होता? शाना होता का? वेळायचा ब्रह्मा भाऊ एकलाची होता, जो मद ईश्वराते न ओळखे ना सृष्टी करू शके, तो या थोरू केला. कोणी बाय? तो या थोरू केला नामे जेने सांगितलेला आहे. तो देखील वेडापिसा झालेला होता. आणि हे तुमच्या आमच्या पर्यंत नामस्मरण कधी, जे तुम्हाला आम्हाला नामस्मरण तुकाराम बाबा मिळालेला आहे, ब्रह्मदेवाच्या पण उत्पत्तीच्या अगोदर पासून आहे. ते अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम तयाचे एक नाम त्रिधा पयसे. ते कीर अनाम अजाती अविद्येची या राती. बाबा माझी ओळखावया श्रुती खोंड केली. अरे भगवंताची ओळख करायची आहे ना, म्हणून ते नामच घ्यायला लागेल. या विण आणिक असता पै साधन आणि वाहत असे आण विठोबाची नामा परते नाही रे अन्यथा नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया आणिक पंथा जाशील जणी. किंवा नामा परते साधनच. कोणी? यशवंतरावांनी सांगितलेलं ना, महाराष्ट्रापासून काय शपथ घेतलेली? महाराष्ट्राची मुंबई ही झालीच. कशापासून? सांगा सांगा सांगा. गुजरात पासून मुंबई ही वेगळी झाली. च या शब्दाला कसा आहे, थोडा वजन आहे. तसं श्रीपाद बाबा सांगायचे की नामा परते साधनच नाही. आणि जे तू करशील आणि काही हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. म्हणून बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या सांगितलेलं. माझा विषय राहिलेला होता की ही मालिका जी आहे, ब्रह्मदेवाला कोणी उपदेश केला? भगवान महाविष्णूने. आमच्या भाग्यामध्ये अनंत बाबा ही मालिका आलेली आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय. मालिकेशिवाय पर्याय नाही, परंपरेशिवाय पर्याय नाही आहे. सगळ्या गोष्टीला परंपरा आहे. मग संप्रदायामध्ये देखील परंपरा असलीच पाहिजे. आणि हंसाचं रूप धारण करून ब्रह्मदेवाला उपदेश केला. ब्रह्मदेव हंसाचं कार्य काय आहे? हर्ष महाराज, दूध का दूध, पाणी का पाणी, सार 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 आणि असार बाजूला काढायचं आणि सार घ्यायचं. या ठिकाणी सार एकच गोष्ट आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार सांगितलेलं आहे या ठिकाणी. आणि हंसाचं रूप धारण करून ब्रह्मदेवाला उपदेश केला. ब्रह्मदेवाने अत्री मुनींनी दत्तात्रय भगवंताने नारायण महाराज, लक्ष्मण, बलभीम, सख्यानंद, शांतामाई, बंडोबा बाबा, केरोबा बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा आणि या परिसरामध्ये शनी बाबा आणि या ठिकाणी दुसरे आमचे उपस्थित आहेत अनंत बाबा, नारायण बाबा, तुकाराम बाबा, प्रभाकर बाबा, सोमासे बाबा, चिंतामण बाबा, जय हरी बाबा, सत्यवान बाबा. काय एवढ्यांची नावं घेतोय माहित आहे का बाबा? संत बीज पलटे नहीं जुग गए अनंत, हर एक युग में अवतार धरे फिर भी संतों के संत. असो ही मालिका तुम्हाला सांगण्याचं कारण काय?
अनंत हे नाम ज्याचं, आणि त्या नामाशिवाय पर्याय नाही. तुम्हाला उद्धारायचा असेल तर त्या भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. काय सांगितलेलं आहे 3ऱ्या चरणामध्ये? बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम ज्या. अभंगाचे 3 चरण सोडवलेले आहेत. आता विठोबा रखुमाई त्या भगवंताचं नाम घेऊ. विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, शेवटच्या चरणामध्ये मोलाचं मार्गदर्शन करत आहेत की तुका म्हणे साक्षी आले आणि तरी केले प्रगट. तुकाराम महाराज सांगतात या सर्व गोष्टींचा मला अनुभव आला आणि म्हणून मी या शब्दांच्या मार्फत तुम्हाला सांगत आहे. तुकाराम महाराजांच्या जवळ काही धनदौलत नव्हती, होती का? बरे झाले देवा दिवाळे निघाले, दुष्काळे पर पीडा गेली. आणि आपलं महाराज 5,000 पाकिट ना 25,000 पाकिट. आणि मग आपण इथनं काय सांगतो माहित आहे का? आमचे प्रभाकर बाबा सांगतात कुणाचे हे? हा देह कोणाचा? विना माऊली काय? देह हे आणि धन कुबेराचे, येथे मानवाचे काही नाही. पण महाराजांना पाकिट सांगून घेतात हल्ली, सांगून. ते भगवंताचं नामस्मरण, त्या भगवंताचं ज्ञान. आत्माराम भाऊ बाहेर गेले काय? ज्ञानोबरायांनी किती पैसे घेतले आपल्याकडनं ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ देण्यासाठी? या समाजाने एवढा हाल केलेले आहेत माऊलींचे, पण माऊलींनी त्यांच्या चरित्रामध्ये कधीच सांगितलेलं नाही आहे. ज्याप्रमाणे भगवंत दयाळू मयाळू आहे ना, त्या पद्धतीने संत देखील आहेत. गुण दोष याती न विचारी पायी, ठाव दिला पायी आपुलिया. खट नट यावे शुद्ध होऊनी जावे, दौंडी पिठे भावे सोखा मेळा. तुकाराम महाराजांच्या जवळ धन एकच होत. बाबा आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच यत्ने पूजा करू. शब्दाची हे आमच्या जीवेची जीवन,
शब्द वाटू धन जनलोका, तुका म्हणे पहा शब्द हाची देव, शब्दाची गौरव पूजा करू. त्यांच्याकडे धन जे होतं ना, मगाशी तुम्हाला सांगून गेलो किती करुणावंत आहे, प्रत्येकावर कृपा केली. त्या पद्धतीने तुकाराम महाराजांवर पण कृपा केलेली आहे. जडी दगडा सहित वया आणि तारी येल्या जैसा लाया, जशाच्या तस कधीही भंग न होणारे अभंग तुम्हाला दिलेले आहेत. ते त्यांनी नुसतेच नाही विना माऊली लिहून ठेवलेलं आहे टाइमपास म्हणून. तुका म्हणे येत अनुभव प्रमाण, शब्दांचे गौरव. त्यांनी अनुभव घेतलं. भागवतामध्ये एक ओवी आहे, 4 पडे. आपल्याला कसं आहे थोडस ज्ञान आलं का? 4 पडे 6 पडे 18 किए महाराज, 18 किए मुखपाठ, आत्मज्ञान की खबर नाही जैसे बडबडे भाट सांगितलेलं आहे. 4 पडे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, हे जरी मुखोद्गत असेल नसेल तर काही उपयोग नाही. ज्यांना अनुभव आला देवाचा, की मला या देवाचा अनुभव, माझा आत्मा प्रकट झाला कोणामुळे? अनंत हे नामजा बाबाजी चैतन्याची बाबा माझ्यावर कृपा झाली. हरिपाठामध्ये गुरु परंपरेच्या अभंगामध्ये सांगतात ते बाबाजी आपुले अनंत बाबा सांगितले, बाबाजी आपुले सांगितले नाम. आता नाम म्हणजे काय हाच प्रश्न आहे. आपण नाव समजतो प्रत्येक गोष्टीला. बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. वाचा सद्गतीत, तुकाराम बाबा वाचा ही आहे ना, हे सद्गतीत होण्यासाठी ते रामकृष्णाचा जप सांगितलेला आहे. ठीक आहे, मान्य आहे बाबा, तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही मान्य करतो. तुम्हाला लकवा मारला नाही पाहिजे म्हणजे, पण एक सांगायचं झालं तर दृष्टांत देतो. चला, त्यांना राग यायचा, मलाच मारला आणि त्याच्यानंतर तो व्यक्ती कोमात गेला. कोमात समजलं का? कोमात जाणं फक्त बेडवर असं आहे. मग आता कोणत्या वाचेने त्या भगवंताचं नामस्मरण करणार तुम्ही? वाचेची सुलभ रामकृष्ण सांगताय तुम्ही. अंतरंगाने विचार केला तर रामकृष्ण पंथ क्रमिलेला. ज्ञानदेव जिने नामे विन व्यर्थ. हा, ज्ञानदेव जिने नामे विन व्यर्थ, रामकृष्ण पंथ क्रमी येला. हा जो आहे, तुम्हा आम्हाला एवढे भाग्यवान आहोत ना, आपण कुठल्या जन्माचं एवढं पुण्य करून आलेलो आहेत काही कल्पना नाही. म्हणजे समजतच नाही की आपल्याला हा मार्ग मिळालं. रीत पण एवढी सोपी दिली श्रीपाद बाबांनी. मुख न बोले, कंठ न हले, जीवान स्मरे राम, राम करे हमारा जप, हम बैठे आराम, श्वासाने करले भजन गड्यारे, श्वासाने करले भजन. या पद्धतीने तुकाराम महाराजांना अनुभव आला. त्यांना जेव्हा बाबाजी चैतन्यांनी उपदेश केला त्यावेळेला ते सांगायला लागले की मला या गोष्टीचा नामस्मरण करत असताना तो देव प्रगट झालेला आहे माझ्या हृदयामध्ये. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी. हे लिहायचं म्हणून लिहिलंय का महाराज? हे लिहायचं म्हणून हा अनुभव आहे. आम्हाला नावं ठेवतात, नावं ठेवणाऱ्यांनी ठेवू द्या. याला अष्टसात्विक भाव बोलतात. तुका म्हणे साक्षी आले म्हणून केले प्रगट. कोणीतरी पुढे जाऊन असे येतील धर्म मार्तंड येतील, त्यांच्यासाठी हे लिहिलेलं आहे. ज्ञानेश्वरी अध्याय 9 शेवटच्या श्लोकामध्ये सांगतायत
चित्त चाकाटले आटू घेत. आहे का पाठ तुमचं? वाचा पांगुळली जेथीच्या तेथ अपाद कंचुकित रोमांचाले अर्धोन्मिळित डोळे वर्षताती आनंद जडे अंतुलिया सुकर्मिणीची बळे बाहेरी कापे सात्विका भरणे तुमचा पाठ आहे. सात्विक अनुभव आलेला आहे ना. या ओव्या माहित नाहीत. या ओव्या माहीतच नाही का? हे जीव शिवाचं ऐक्य आहे ना, हे माहीतच नाही, डोक्यामध्येच नाही आहे. किंबवना सोय 8वा अध्याय. हा का बाबा? 8वा अध्याय. किंबवना सोय जीव आत्मयाची लाय तेच जे होय. ही जे लाई झाली ना, जीव शिवाचं ऐक्य होतं ना ज्या टायमाला, त्या टायमाला मग ही अवस्था होते. चित्त चाकाटले वाचा पांगुळली अपाद पुंचकित रोमांच आले अधोन्मिळित डोळे वर्षताती आनंद जळे आणि आतुलिया सुकर्मिणीचे बळे बाहेरी कापे सांगितलेला आहे. आणि मग त्यात तो पण नसेल पटत तर नाथ बाबा सांगतायत कापे तो थरारी सात्विका भरणे रोमांच दाटणे वेदाचे जीवन येऊ लागे कापे तो थरारी स्वरूप देखे नेत्री अश्रू त्या भितरी वाहताती आनंद झाला पोटी स्तब्ध झाला कट्टी मौन वाक्य फुटी धरोनी राहे ताके श्वासोश्वास ऊर्ध्व भावे देखा स्वरूप हे एका मेळवोनी एका जनार्दनी ऐसे अष्ट सात्विक भाव उत्पन्न होता. ये भाव उत्पन्न झाले असतील तरच महाराजाचा गॅरंटी देतात नाथ बाबा, तेव्हा तुमच्यावर देवाची कृपा होणार. अन्यथा तो शीन आहे फक्त तुम्ही करताय तो. मुक्ताई त्याच्यासाठी मुक्ताई देखील सांगतायत सुरुवात अंतर्मुख झाले करीते चिंतन आला नारायण अंतर्मुख झाले करीते चिंतन तेने जनार्दन प्रगटला नयनी लोटला प्रेमे महापूर कापते शरीर थरथरा कुंद कुंदोन करीते रुदन आला नारायण याच देही मुक्ताई म्हणे ऐसे झाल्या वाचून परमार्थ शीन वाटत असे. मग त्याच्यासाठी तुकाराम बाबा सांगतायत जन्मा आला गेला आणि पाणी वाहून वाहून मेला. म्हणून या अभंगामध्ये शेवटच्या चरणामध्ये हा अनुभव मांडलेला आहे की तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. आणि आज देखील तो अनुभव जसाच्या तसा येतो, याच्यामध्ये यत किंचितही शंका नाही. माऊली प्रतिज्ञा घेऊन सांगतायत की तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड ऐका ज्ञानेश्वर. जावे सर्व भावे देवासी तो हा उत्तरील पार भव दुस्तर नदीचा बहू आहे करुणावंत अनंत हे नामजा. तो हा उत्तरील पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तो हा उत्तरील पार भवदुस्तर नदीचा. या अभंगामध्ये ज्या पद्धतीने तुकाराम महाराजांना अनुभव आलेला आहे आणि त्यांनी हा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोणी? तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये या गाथेमध्ये हा अभंग मांडलेला आहे की जेणेकरून जो अनुभव मला आलेला आहे या प्रत्येक जीवाला त्या भगवंताचा अनुभव यावा हे त्यांचं आद्य कर्तव्य. आणि आज देखील तो अनुभव येतोच येतो बाबा, बरोबर ना? तर नाही
नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून. सांगा विनवितो तुम्हासी, संत महंत सिद्ध ऋषी सांगितलेले आहे. नाम घेता नामे तरले तरतील आणि नामधारकाचा कसा सांगितलेला आहे. या ठिकाणी अभंग अगोदरच सोडवलेला आहे. फक्त त्याच्यामध्ये आपुली आपण करा सोडवण आणि संसार बंधन थोडा वेगी सांगितलेला आहे. असो न्यून्य ते पुरते अधिक ते सरते, करुणी घ्यावे तुमते विनवित असे. बालक बापाची या ताटी, सगळे इथे बाप माणसं बाबा बसलेले आहेत. अखंड ज्ञानेश्वरी त्यांची मुखोद्गत आहे. इकडे आमचे बाबा आहेत अनंत बाबा, यांचं देखील आमच्यापेक्षा वयाने ज्ञानाने मोठे. इकडे विणेकरी बाबा, त्यांचं नाव काय विणेकरी बाबांचं? वाशिलकर बाबा एअर इंडिया मध्ये कामाला होते. इकडे सत्यवान बाबा, नारायण बाबा, विना माऊली, चेतना माऊली, प्रभाकर बाबा, आमचे गायक बाबा काय नाव, कोपरे बाबा, आमचे तुकाराम बाबा, की ज्यांच्या नावामध्ये एवढी पावर आहे की यम देखील कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता, हा असे आमचे आमचे जय हरी बाबा प्लस तुकाराम बाबा, त्यांच्यासाठी वेगळा आणखी काहीतरी. काल गुलाम सलाम करी तुकया मनी राम वसे, असे पुन्हा आमचे तुकाराम बाबा, आमचे चारू बाबा, आमचे चिंतामण बाबा, ते बाबा ते अंगुठा बहादूर आहेत का. वाचता लिहिता येत नाही तरी देखील प्रवचन कीर्तन आणि बिंदास प्रमाण देतात. श्रवण भक्तीमध्ये मुखम होती वाचालम पंगुम लंगे यतगिरी, यत कृपा तमहम वंदे परमानंदम माधवम. तिकडनं आमचे नेरुळचे बाबा चंद्रकांत बाबा, आमचे निर्दोष बाबा आणि आमचे मित्र अमित बाबा, अमितजी महाराज, आणि तसेच आमचे ज्यांनी अनुमोदन दिलं या कार्यक्रमात, इथे तुमचा सगळ्या साधू संतांचं दर्शनाचा लाभ झाला, ते आमचे अथांग भरलेले असे सागरजी महाराज, आणि मृदुंगाची सेवा इथे या ठिकाणी यशजी हर्ष महाराज, आणि आमचे चिरंजीव मंथन महाराज, शंभू महाराज, आणि तसेच आयरेचे या परिवारातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणारे व्यक्तिमत्व आमचे आयऱ्याचे बाबा काय रामभाऊ बाबा, रामभाऊ बाबा, आशीर्वाद व्यक्तिमत्व, हा चोपदार बाबा, हे त्यांचे म्हणजे फेमस आहे, चोपदार म्हणून फेमस आहेत. आणि राहिलेले आमच्या अंतरलीच्या आई, आमच्या आत्या मावशी, आणि इथे जे व्हिडिओ शूटिंग करतायत ते राजेश्वर माऊली, श्याम महाराज, आमची बारकी आई, आमच्या आई, सगळं परिवार आहे ना दादा. दादा हे सगळं आहे ना, हे सगळं परिवार जे आहे हे आपलं घरचं आहे. हे सगळे घरची मंडळी आहेत का सगळे, आणि विनामूल्य सेवा. एका जनार्दनी मांडिले दुकान आणि देतो मोलाविन नाम फुकट चोखट. नाम कोणाला पाहिजे असेल ना फुकट मिळेल इथे, काही चिंता करू नका. नाम म्हणजे नुसतं नाम नाही मिळणार, त्याच्यासोबत कारण भगवंताला थोडा वेळ घेतलेला आहे, चालेल ना असं, नाहीतर मग अरे माझ्या हातून आहे ना विना माऊली, जेव्हा बघावतो ही चैनच निघतो बाहेर. मागच्या टायमाला एक म्हातारी बसलेली आणि ती मला ही घालायला लागल, महाराज आता लगेच तयार आहो, आणि नंतर बघतो अरे बापरे चैन. पण ही काही उपयोगाची नाही. ही जरी दिली ना तरी शेवटच्या क्षणाला ही येणार नाही सोबत. किती तोल्याची बनवा, 25 तोल्याची बनवा, नाही तर 1 किलोची बनवा, ही सोबत येणार नाही विना माऊली. सोबत येणार आहे ना ती फक्त ज्यांच्या गळ्यात नाही आहे ना त्यांच्यासाठी देखील आपण काय सांगतो, तुळशीचा बाबा, तुळशी हार आणि मुखामध्ये तुळस बाबा, बरोबर ना, कंठी मिरवा तुळशी. चला तर त्याच्यापेक्षा आपण नाथ बाबांचं सांगूया. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा. आणि तेवढं सोडून बाबा, तेवढं सोडून बोला, असंच आहे ना.
तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. ही तुळशीची माळ परिधान केली तर मग त्या भगवंताला देखील हर्ष होतो की धन्य हरिभक्त जन्मले ज्या वंशी सकळ कुळासी पहारावया पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज ऐसा हरिभक्त व्हावा कोणी. यमाचे यमदंड सुखतील नरक वंशी येता एक हरिभक्त. तुका म्हणे पित्र आशीर्वाद देती कल्याण इच्छिती त्यांची सदा. या ठिकाणी ही तुळशीची माळ परिधान केली की तुमचं कल्याण झाल्याशिवाय. सगळ्यांच्या चोरांच्या नजर कशावर असतात? सोन्यावर. आणि देवाची नजर कशावर आहे? तुळशी माळेवर आहे. असा विचार आहे. आणखी एक सांगतायत, आणखी एक विचार मी किती करोनापासून घेईन आता माझ्या ध्यानाला आला. पाणी में डुबोगे तो डूब जाएगा. पानी में डुबोगे तो मृत्यू निश्चित है. व्हिडिओ शूटिंग म्हणजे वेगळं काहीतरी. पानी में डुबोगे तो मृत्यू निश्चित है और भक्ति में डुबोगे तो मुक्ती निश्चित है. आणि म्हणून या ठिकाणी तुमचं सगळ्यांचं काय नावं घेतली माहितीये का? आमच्या सासूबाई देखील आलेल्या आहेत, काजल माऊली, आमचे भरतरी दादा, आत्माराम भाऊ, आता जे जे नजरे समोर आहेत. आणि इथे बसलेले सगळे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. आणि सर्वात सुंदर म्हणजे ज्यांचं ज्यांचं आपण नाव घेत नाही, आमचे साऊंड सिस्टीम वाले दादा, यांचं देखील मनापासून कौतुक करावं. कारण आवाज कुठेही मागे पुढे झाला नाही किंवा शिट्टी वाजलेली नाही किंवा त्यांना एकदा पण बोलायला लागलं नाही की आवाज वाढवा, हे करा ते करा. त्यांच्यासाठी देखील टाळ्या वाजवा. आता हे सर्वांचं नाव घेण्याचं कारण एकच, विना माऊली, पुण्यवंत व्हावे आणि घेता सज्जनांची नावे. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय. बोली गेले कुरे वेडीवा उत्तर पराक्रम नाही विचारिला